सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आझाद मैदान येथे कोळी समाजाचा महाजनसागर मोर्चा. घटनादत्त आरक्षणासाठी आक्रोश. राज्याच्या कानाकोपऱ्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी जमातीच्या न्यायाच्या मागण्यांसाठी आज मुंबईत भव्य महाजनसागर मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने समाज बांधव, महिला व युवक एकत्र येत घटनादत्त आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आक्रोश व्यक्त करत आहेत. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सुरवसे यांनी केले असून राज्यातील ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्व स्तरावरील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक जिल्ह्यातून शेकडो बस, खाजगी वाहने आणि रेल्वे मार्ग कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याचे आयोजकांनी सांगितले. 50 वर्षाच्या न्याय लढ्याचा टप्पा. गेल्या अनेक दशकांपासून घटनादत्त आरक्षण, जातीचे पुनर्वर्गीकरण, शैक्षणिक व रोजगारातील हक्क तसेच सामाजिक न्यायाशी संबंधित विविध मागण्या प्रलंबित असल्याचा दावा समाज नेत्यांनी केला आहे. सुमारे 5 दशकाहून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या जमातीचा आक्रोश आजच्या मोर्चातून तीव्र स्वरूपात व्यक्त होत आहे. शांततेच्या व कायदेशीर मार्गानेच लढा देणार, मात्र यावेळी ठोस निर्णय मिळाल्याशिवाय माघार नाही असा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला. चलो मुंबईच्या घोषणांनी दुमदुमले वातावरण. राज्यातील विविध भागातून चलो मुंबई आणि घटनादत्त आरक्षण आमचा हक्क आहे अशा घोषणांनी वातावरण भारावले आहे. महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली असून अनेक ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत महिला मोर्चात सहभागी झाल्या आहेत. युवकांनीही संघटित शक्तीचे प्रदर्शन करत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. नेतृत्वावर विश्वास. दत्ताभाऊ सुरवसे यांनी गेल्या काही महिन्यात राज्यभर दौरे करून समाज बांधवांना एकत्र आणले. लहान थोर सर्वांना आपुलकीने जोडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. स्वतःच्या खर्चाने व प्रयत्नांनी संघटन मजबूत केल्याचा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला. हा लढा केवळ आरक्षणासाठी नसून स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी आहे असे सुरवसे यांनी सभेत सांगितल्याचे सूत्रांनी कळवले आहे. प्रशासनाची तयारी. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून मोर्चेकऱ्यांनीही शिस्त पाळण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुढील दिशा काय? मोर्चानंतर शासनाच्या प्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्याचा इशारा समाज नेत्यांनी दिला आहे. आजचा हा महासागर मोर्चा कोळी समाजाच्या एकजुटीचे आणि संघटित शक्तीचे मोठे प्रदर्शन ठरत असून राज्य सरकार या आंदोलनाची दखल कशी घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हर हर महादेव. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.